येवला येथील दीपक बुब हे छोटे खाणी व्यापारी आहेत। त्यांनी व्यवसाय वृद्धीसाठी आदित्य बिर्ला फायनान्सकडून कर्ज घेतलं आणि ते वेळेवर भरलं सुद्धा। परंतु कोरोना कालखंडात त्यांचा व्यवसाय ठप्प झाला, त्यामुळे 2 वर्षे त्यांना कर्जाची रक्कम भरता आली नाही। काही कर्जाचे हप्ते दीपक बुब हे आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीला देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांना कंपनीकडून कर्ज भरा अशा सूचना देण्यात आल्या। दीपक बुब यांनी फायनान्स कंपनीला सांगितले की मी थकीत राहिलेल्या कर्जाची परतफेड लवकरच करणार असल्याचं आणि त्यासाठी थोडासा वेळ देखील त्यांनी मागितला। परंतु दीपक बुब हे दवाखान्यात भरती असताना आदित्य बिर्ला फायनान्स कडून गुंडांप्रमाणे त्यांचं घर आणि दुकानाला घरी कोणी नसताना घराचे व दुकानाचे कुलूप तोडून जबरदस्तीने घुसून जप्ती करण्यात आली। त्यांचे कुठल्याही प्रकारचे म्हणणे ऐकून न घेता घराला आणि त्यांच्या दुकानाला सील करण्यात आलं। त्याचबरोबर दुकानातील काही रोख रक्कम आणि माल सुद्धा गायब करण्यात आला। जो बँकेचा प्राधिकृत अधिकारी ज्याला या प्रॉपर्टी सील करायचा त्यांनी अधिकार मिळवून घेतला एकतर्फी, त्या जिग्नेश जाधवनी या ठिकाणी कुलूप तोडून 2-3 वेळा आला असं लोकांचं, आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे। अजून अमित मसरानी, तर ह्या लोकांनी हे कुलूप तोडून याच्यात असलेले पैसे गायब केलेले, बराचसा माल इथून गायब केलेला आहे आणि या ठिकाणी अधिकाराचा गैरवापर करून या कर्जदाराचं भयंकर नुकसान केलेलं आहे। दुकानातील लॉकरचे लॉक तुटलेले आढळून आले। अशा प्रकारच्या मनमानी कारभाराला कोण आळा घालणार हा खूप मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे। प्रोप्रायटर आहे आणि माझे दुकान इथं कमीत कमी 20 वर्षापासून 26/4/2024 सील करून गेले बँक आदित्य बिर्ला फायनान्सने। त्यावेळेस सुद्धा कुठल्याही गोष्टीचा विचार आमचा केला नाही। कोरोनानंतर आमच्या धंद्याचं नुकसान झालं, आम्ही भरत पण होतो पैसे, पण त्यांना भरण्यात पैशात इंटरेस्ट नव्हतं, त्यांना माझ्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट होता। एकदा जप्ती झाल्यानंतर सुद्धा परत त्यांनी 17/2/2025 परत जप्ती केली आणि त्या दिवशी मी दवाखान्यात गेलेलो असताना इथं येऊन कटरनं कुलपा तोडून माझ्या दुकानाचा ताबा घेतला। माझ्या दुकानाचे ड्रावरचे कुलपा तोडले, त्याच्यातले पैसे गायब झाले, थोडंफार माझं घरचं आईचं मिसेसचं सोनं होतं तो सुद्धा गायब झालेला आहे आणि कुलपा डायरेक्ट असं तोडले जसं काही एखाद्याने दरोडा घातला। जप्ती करत समजा सील करायला आलेले असताना अधिकारी, बँकेचे अधिकारी, तुम्ही इथं होते का? अजिबात, माझी फॅमिलीचा कुठलाही मेंबर नव्हता। मी सतत दवाखान्यात गेलो होतो, मला फोन आला होता जिकडे जातो ह्या अधिकारीचा, तर माझ्या फॅमिली दवाखान्यात येतोय, मी येतोय म्हणल्यानंतर सुद्धा यायच्या अगोदर लॉक कटरनं तोडले। पोलीस प्रशासन, मंडळ अधिकारी, शेटे मॅडम हजर असताना सुद्धा। म्हणजे शॉपचं काय नुकसान वगैरे? माझ्या शॉपमधलं बरंचसं माल पण गायब आहे, माझ्या ड्रॉवरची कुलूपी तोडलेले आहे, माझा पैसा जे मी भरण्याकरता आणला होता तो सुद्धा गायब झाला। यांचं बँकेने, आदित्य बिर्ला या बँकेने असंवैधानिक आणि गैर कृत्य करून, म्हणजे ज्या दिवशी 17 फेब्रुवारी 2025 ते इथे आले त्या दिवशी इथे किरण बुब व दीपक बुब इथे हजर नव्हते व दुकानाला कुलूप होतं। त्यांनी इथले कुलूप तोडले व काही कुलूप कापले आणि त्याच्यानंतर बँकेने त्यांचे कुलूप लावले। असं कोणत्या कायद्यात लिहिलेलं आहे? कोणत्याही कायद्यात असं लिहिलेलं नाही आहे। त्यामुळे हे गैरकृत्य आहे। उलट पोलिसांनी त्यांच्यावर, बँकेवर दरोड्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। पोलिसांच्या हजेरीत हे काम झालेलं आहे। आजच्या तारखेला जनता हा कायदा ठरवते। सरफेसी ऍक्ट 2002 नुसार ते म्हणतात आम्ही कारवाई केली, मग सरफेसी ऍक्ट मध्ये 13(2) या नोटीसला दीपक बुब व किरण बुब यांनी उत्तर दिलेलं आहे। तर सेक्शन 13(3)A च्या अंतर्गत बँकेने त्यांना उत्तर दिलेलं नाहीये। हा एकच मुद्दा सरफेसी ऍक्ट मध्ये आपल्या कर्जदाराच्या बाजूने आहे। जर कर्जदाराची बाजू घेतली गेली नाही तर 80% जनतेवर पुऱ्या भारतात हा अत्याचार होत आहेत। तरी याची दखल शासनाने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपति यांनी घेतली पाहिजे। वर्धमान नागरिक पद संस्था ने मेरे साथ में जो सलूक किया कि उसको फेरने के लिए अभी और बाकी समय है, लेकिन कोरोना के बाद में ऐसी क्या दिक्कत पड़ गई है कि लोगों के ऊपर जब्ती है लाने लगे, उनका ये होगा। कोरोना भी लाया है तो कोई घर से तो नहीं लाया है, नैसर्गिक आपत्ति है। इस आपत्ति के अंदर थोड़ा सा सहूलत देना चाहिए कर्जदारों को। अगर 10 साल की फेड है तो उसमें 5 साल में सारा कुछ उसको एक तरफी निकाल के पूरे सरफेसी एक्ट 2002 के मुताबिक 101 की कार्रवाई करके पूरा फाइनेंस वाले इतना ये कर रहे, पैसा भरने को अगर तैयार है तो उसका सहूलत देके परमिशन करना चाहिए। और ये भी बिजनेसमैन है। आदित्य बिर्ला फायनान्स कंपनीने एकतर्फी कारवाई करून या ठिकाणी या कुटुंबाला बेघर करण्याचं काम चालवलं आहे। या कुटुंबाला आज ज्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आणलेली आहे, या कुटुंबाला आज यांच्या अन्न, पाणी आणि अन्न, वस्त्र, निवारा संविधानाने दिलेला अधिकार छीनण्याचं काम केलं आहे। म्हणून ह्या केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून
या ठिकाणी शेतकरी संघटना जनता सरकार मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करून आज या कुटुंबाला जो काही अन्याय अत्याचार झाला, संविधानाचा कलम 54नुसार आम्ही या पुन्हा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत. कर्जाचे हप्ते दीपक बुब हे भरायला तयार असताना सुद्धा फायनान्स कंपनीकडून कर्जाच्या नावाखाली प्रॉपर्टी हडपण्याचा आदित्य बिर्ला फायनान्स यांचा डाव असू शकतो, असे उपस्थितांचे म्हणणे आहे. कुठल्याही प्रकारची राहण्याची पर्याय व्यवस्था न करता आणि घरी कुणीही नसताना घराची जप्ती करून सील लावण्यात आले असताना दीपक बुब यांचे कुटुंब हे रस्त्यावर आले. शासनाकडून अशा प्रकारच्या कारवाई का थांबवल्या जात नाहीत असा प्रश्न उपस्थित लोकांना पडला आहे. कोरोना कालखंडात व्यापार बंद असल्याने त्यांना पैसे भरता आले नाहीत आणि शासनाकडून कुठलाही दिलासा दिला गेला नाही. त्यामुळे कर्जदार हे मोडकळीस आले आहे. त्याचबरोबर फायनान्स कंपनीकडून आणि त्यांच्या एजंटकडून कर्जदाराला धमक्या, दमदाटी, सक्त वसुली असे प्रकार सामान्य नागरिकांसोबत घडत असताना प्रशासन याकडे लक्ष नाही, ही खेदाची बाब आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरगट यांची रिपोर्ट.